नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आत्ताच 23 जुलैला रिसेंटली SBIच्या जे क्लेरिकलचे मुलं होते म्हणजे ज्याला आपण ज्युनियर असोसिएट म्हणतो त्या मुलांचं जॉईनिंग फॉर्मॅलिटीज कंप्लीट झाल्या. 23 तारखेला हे स्टार्ट झालं. झोन वाईज याच्यामध्ये खूप सारे बदल होत गेले. ओके, झोन वाईज याच्यामध्ये खूप सारे बदल झाले. म्हणजे जॉईनिंग व्हायला अजूनही बऱ्याच मुलांना पोस्टिंग फायनल बाकी आहे. आणि हे बाकी असतानाच जे मुलं जॉईन होऊ शकले नाही, ज्यांचे मार्क्स थोडेफार कमी जास्त पडले, अशा मुलांसाठी SBIने एक मोठी खुशखबर दिली की SBI दरवेळेस काय करत असते तर नोटिफिकेशन काढल्यानंतर रिक्रुटमेंट झाल्यानंतर 2-3 वेटिंग लिस्ट नंतर त्याचं नोटिफिकेशन येत असतं, परंतु ह्या वेळेस तसं झालेलं नाही. विथिन म्हणजे जॉईनिंग 23 जुलैचे आहे आणि लगेच काल 5 तारखेला म्हणजे जवळपास 7, 8, 13, 14 दिवसामध्ये लगेच दुसरं नोटिफिकेशन आलं आणि त्या नोटिफिकेशनबद्दलच आपण आज बोलणार आहोत. ह्याच्यामध्ये ज्या मुलांचं 2-2, 4-4 मार्काने राहिलेलं आहे आणि ज्या मुलं करंटमध्ये चांगल्या पद्धतीने तयारी करत आहेत, ह्या सगळ्यांसाठी ही गोल्डन अपॉर्च्युनिटी आहे. विशेष म्हणजे याची परीक्षा लवकरच होणार आहे, म्हणजे तुम्हाला IBPS क्लर्क किंवा RRBपेक्षाही लवकर जॉईनिंग भेटणार आहे. मी इंस्टाला काही मेमे सुद्धा बघितले कि हम तो पढ़ाई कर रहे थे RRB की, लेकिन नोटिफिकेशन आ गया PO या क्लर्क अदर, तो SBI भी इसमें अब घुस गया है. तो SBI की सबसे पहले ज्वाइनिंग हो जाएगी अगर आपकी तयारी अच्छी होगी तो. मग आपण ह्या नोटिफिकेशनबद्दल डिटेलमध्ये माहिती पाहणार आहोत. ओके, मग आता बघा, हे आता RBIने जे त्यांच्या वेबसाईटवरती पब्लिश केलेलं पेज आहे रिक्रुटमेंटचे, जे आपल्याला दिलेली जाहिरात आहे ती आपण इथं आज बघत आहे. याच्यामध्ये बघा, हे पहिलं पेज तर आपल्याला काही महत्त्वाचं नाही आहे. पहिल्या पेजमध्ये फक्त SBI बद्दल आपल्याला इथं माहिती दिलेली आहे. तर हे आपल्याला काही म्हणजे कोणती ॲडव्हर्टाइजमेंट आहे, SBI हॉनोरेड ॲज ओव्हरऑल विनर अंडर द म्हणजे परफॉर्मिंग्स वगैरे हे दिलेलं आहे, तर याची आपल्याला गरज नाही. मग बघा, आपल्याला नोटिफिकेशन डिटेलमध्ये बघायचं आहे. तर हे त्याचं फर्स्ट पेज आहे. कोणत्या स्टेट्ससाठी किती वॅकन्सी आहे. तर आपण महाराष्ट्रासाठी आपण महाराष्ट्रातून फॉर्म भरू शकतो आणि महाराष्ट्रातून फॉर्म भरत असताना आता याच्यामध्ये ही जाहिरात जी आहे, जाहिरात क्रमांक आहे हा CRPD CR 2025-06. ओके, आता याच्यामध्ये काय झालं, ऑनलाईन ॲप्लिकेशन फीस म्हणजे फीस कशासाठी टाकलेलं असतं, पेमेंट ॲप्लिकेशन अँड पेमेंट ऑफ फीस जे टाकलेलं आहे, म्हणजे 6 तारखेपासून म्हणजे आजपासून ॲप्लिकेशन स्टार्ट झाले आणि 26 तारखेपर्यंत आपल्याला हे ॲप्लिकेशन भरता येणार आहे. किती तारखेपर्यंत? 26 तारखेपर्यंत. आता याला आपण ज्युनियर असोसिएट म्हणजे आपल्या भाषेत क्लर्क, कस्टमर सपोर्ट अँड सेल्स ही पोस्ट असते. क्लेरिकल कॅडेट याचा आहे. त्यानंतर कॅन्डिडेट हा एका स्टेटमधून फॉर्म भरू शकतो. 10 स्टेटमध्ये त्या कॅन्डिडेटला फॉर्म भरता येणार नाही ह्या प्रोजेक्टमध्ये. म्हणजे क्लेरिकलला फक्त एका स्टेटमधून तो कुठूनही फॉर्म भरू शकतो, पण जिथून फॉर्म भरणार आहे कॅन्डिडेट त्याला त्या स्टेटची मदर टंग म्हणजे जी की नोटिफिकेशनमध्ये लँग्वेज दिलेली आहे ती येणं कंपल्सरी आहे, किंवा त्याने त्या लँग्वेजबद्दल 10वी किंवा 12वीला शिकलेलं पाहिजे, म्हणजे त्याला LPT द्यायची गरज पडणार नाही. इथं दिलेलं पण आहे, candidate can appear the test only once under the recruitment project. The candidate applying for the vacancies of particular state should be proficient reading, writing and speaking and understanding. म्हणजे बोलता आली पाहिजे, लिहिता आली पाहिजे. ओके, त्यानंतर लिहिता आली पाहिजे आणि ती समजली सुद्धा पाहिजे प्रॉपरली. प्रोफिशियंट म्हणजे परफेक्टली आली पाहिजे. ओके, त्यानंतर ज्या ज्या स्टेटमध्ये जी जी लँग्वेज दिलेली आहे ते तुम्हाला त्याच्यासाठी टेस्ट पण घेणार आहेत. जर तुमच्या 10वी 12वीच्या याच्यामध्ये नसेल तर देयर इज अ नो प्रोव्हिजन फॉर इंटर सर्कल ट्रान्सफर, इंटरस्टेट ट्रान्सफर फॉर ज्युनियर असोसिएट टू बी रिक्रुटेड. म्हणजे एकदा का तुम्ही ज्युनियर असोसिएट म्हणून लागले तर तिथं ट्रान्सफर होण्याचा काही चान्स नाही, परंतु त्याला एक ऑप्शन असा आहे, जेव्हा तुम्ही ज्युनियर असोसिएट म्हणून बँकेमध्ये लागता, क्लर्क लागता, तर याचं तुम्ही PO मध्ये प्रमोशन घेऊ शकता आणि जेव्हा तुम्ही PO होणार आहे तेव्हा मात्र तुम्ही ट्रान्सफर होऊ शकता. हा त्याच्यामध्ये तुम्हाला एक माहिती नसलेली गोष्ट आहे, कारण बऱ्याच जणांना वाटतं अरे आपलं कसं होईल आता आपण, पण तुम्ही प्रमोशन घेतल्यानंतर ऑटोमॅटिकली तुम्हाला बँक ट्रान्सफर देते. इंट्रास्टेट ट्रान्सफर बिटवीन 2 सर्कल सिच्युएटेड इन द सेम स्टेट वाइज दिल्ली सर्कल, चंदीगढ़ सर्कल इन हरियाणा स्टेट ओनली, दिल्ली सर्कल, लखनऊ सर्कल, उत्तर प्रदेश स्टेट ओनली अँड मुंबई मेट्रो अँड महाराष्ट्र. म्हणजे इंट्रा सर्कल तुमचं फक्त मुंबई मेट्रो महाराष्ट्रामध्ये होऊ शकतं म्हटलं. त्यानंतर बघा,
आता हे झाली जनरल माहिती. इम्पॉर्टंट पार्ट काय याच्यामध्ये, तर इम्पॉर्टंट पार्ट आहे व्हॅकन्सीचा. मग आता व्हॅकन्सी बघा प्रत्येक स्टेटसाठी वेगवेगळ्या आहेत, पण आपण आता बघा महाराष्ट्रात आपल्याला मराठी म्हणजे आपल्याला आता गुजराती येत नाही, तेलुगू येत नसेल, कन्नड येत नसेल, हिंदी येत असेल तर तुम्ही भोपाळ मध्य प्रदेशमधून फॉर्म भरू शकता. त्याच्यासाठी 220 व्हॅकन्सी टोटल आहेत. आणि मध्य प्रदेश छत्तीसगडमधून पण फॉर्म भरू शकता, तिथे 100च आहे. पण आता इतक्या लांब कशाला कोण जाणार. अगेन चंदीगड न्यू दिल्लीला पण हिंदी असेल तरी चालते. त्यानंतर चंदीगडमध्ये झोन जे येतात जम्मू काश्मीर, हिमाचल प्रदेश, लडाख याच्यासाठी सुद्धा उर्दू हिंदी, जम्मू काश्मीरसाठी, इथं हिमाचल प्रदेशसाठी हिंदी आहे लँग्वेज. तर ह्या दोन्ही ठिकाणी ज्याला हिंदी जमत असेल किंवा ज्याच्या 10वी-12वीच्या पेपरमध्ये रिझल्टमध्ये हिंदी मेन्शन केलेलं असेल त्यांनी या स्टेटमधून फॉर्म भरू शकतात. अदरवाईज आता राजस्थान आहे, राजस्थानला पण तुम्ही फॉर्म भरू शकता, हिंदी आहे. अंदमान निकोबारला पण हिंदी येत असेल तर तुम्ही फॉर्म भरू शकता, इंग्लिश येत असेल तर फॉर्म भरू शकता. त्यानंतर महाराष्ट्र सगळ्यात इम्पॉर्टंट आपल्यासाठी कोण आहे तर महाराष्ट्रामध्ये, कारण महाराष्ट्रातून भरपूर मुलं फॉर्म भरणार आहे. तर सगळ्यात जास्त आपण महाराष्ट्राला फोकस करू. महाराष्ट्रामध्ये 2 रिझन आहे, महाराष्ट्र आणि मुंबई मेट्रो. आता काय होतं, महाराष्ट्राला मराठी येत असेल तुम्हाला तर 407 इथे बघा, तुम्ही बाकी स्टेटमध्ये फॉर्म भरायची गरज नाही, कारण सगळ्यात जास्त वॅकन्सी या महाराष्ट्रातच आहे 476 आणि त्याला मराठी कंपल्सरी आहे. त्यानंतर मुंबई मेट्रो, त्याला मुंबई मेट्रोमध्ये गोवा पण येतं. गोवा म्हटल्यानंतर कोकणी आली पाहिजे, त्याच्यामध्ये व्हॅकन्सी 14 आहे. ओके, बाकी हे सगळं अदर स्टेट आहे, याचं आपल्याला काही याच्यामध्ये बघायची गरज नाही. तर हा इम्पॉर्टंट पार्ट आहे. महाराष्ट्रात बघा उत्तर प्रदेश नंतर मला वाटतं महाराष्ट्रातच सगळ्यात जास्त व्हॅकन्सी आहे, म्हणून आपण सरळ सरळ महाराष्ट्रातून फॉर्म भरला तरी चालतो. त्याच्यानंतर बघा आता याच्यामध्ये जो जो इम्पॉर्टंट पार्ट आहे तो आपण बघणार आहे. याच्यामध्ये आता आपल्याला जे दिलेलं आहे बघा, आता तुमच्याकडं ओबीसीचं सर्टिफिकेट असायला पाहिजे. एज लिमिट याच्यामध्ये दिलेली आहे आपल्याला. आता हे तुम्हाला दिसलं पण पाहिजे म्हणून थोड्या याला झूम करतो आधी बघा. आता या वॅकन्सीज आपण ऑलरेडी पाहिलं. आता इसेन्शियल क्वालिफिकेशन, याच्यामध्ये इसेन्शियल क्वालिफिकेशन काय आहे तर हे पण इम्पॉर्टंट असतं. तर ग्रॅज्युएशन कंपल्सरी आहे. ओके, ग्रॅज्युएशन असेल तरच तुम्हाला फॉर्म भरता येतो आणि ग्रॅज्युएशन हे 31/12/25 पर्यंत पाहिजे. म्हणजे त्याच्या आधी जरी तुम्ही पास, म्हणजे आता समजा एखाद्याने परीक्षा दिली, should be ensured that the date of passing candidate having integrated dual degree certificate should be ensured that the date of passing integrated dual degree as on or before 31/12/25 म्हणजे 31/12/25च्या आत तुमच्याकडे ग्रॅज्युएशनचं सर्टिफिकेट पाहिजे. ओके, आणि कुठलाही ग्रॅज्युएशन चालतो ज्याला कुठल्याही पर्सेंटेजची गरज नाही. ओके, दोज who are in final year semester or their graduation may also apply provisionally subject to the condition that the provisionally selected they will have produced the proof having passed the graduation examination on or before. म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं आहे, तुम्ही जर लास्ट इयरला असेल तरी हा फॉर्म भरू शकता. तुमचं डिग्री मात्र कधी झालेलं, कधीच्या आधी आलं पाहिजे, 31/12च्या अगोदर आलं पाहिजे. म्हणजे 31/12 आता कसं होतं, लास्ट सेमिस्टर जर एखादं, आता ह्या केसमध्ये 31/12ला डिग्री येणं शक्यच नाही, पण जे मुलं समजा एखादा विषय गेलेला असतो असे मुलं काय होऊ शकतात 31/12पर्यंत, म्हणजे आता मध्ये बॅकलॉगच्या वगैरे परीक्षा देऊन डिग्री मिळवू शकतात. पण ज्यांचं समजा 6 सेमिस्टरचं टोटल ग्रॅज्युएशन आहे तर आता सध्याच्या कंडिशनला 5वं सेमिस्टर चालू असतं, म्हणजे 6 मेमध्ये संपणार असतं, मग त्या केसमध्ये ते फॉर्म भरू शकत नाही. लास्ट सेमिस्टर पाहिजे. त्यानंतर एज लिमिट सगळ्यात महत्त्वाचं असतं. ओके, जर तुम्ही 31/12पर्यंत डिग्री पास होत नसेल तर तुम्ही इलिजिबल नाही, तेही लक्षात ठेवा. एज लिमिट आहे नॉट बिलो 20 इयर्स, 20 वर्षापेक्षा कमी नसावं आणि 28 पेक्षा जास्त नसावं. कधी तर 1/4/25च्या हिशोबाने 1/4/2025ला तुमचं वय हे 20 वर्षापेक्षा कमी नसावं आणि 28 पेक्षा जास्त नसावं. म्हणजेच मस्ट हॅव बीन बोर्न नॉट अर्लियर 2/4/97च्या आधी जन्मलेला नसावा कॅन्डिडेट आणि 1/4/2005 नंतर जन्मलेला नसावा. याच्या आधी याच्यानंतर. पण एक इम्पॉर्टंट गोष्ट याच्यामध्ये अशी आहे, ह्या डेट ज्या आहे त्या अनरिझर्व म्हणजे ओपन कॅटेगरीच्या कॅन्डिडेटसाठी आहे. नाही तर एखादा ओबीसीचा कॅन्डिडेट म्हणेल की मी पण इलिजिबल नाही का, तर तसं नाही. ओबीसीच्या कॅन्डिडेटला याच्यामध्ये 3 वर्ष एक्स्ट्रा सवलत असते. म्हणजे आता 20 वर्षापेक्षा कमी 3 वर्ष चालणार नाही,
पण 28 नंतर 3 वर्ष चालेल, म्हणजे 31 पर्यंत फॉर्म भरू शकतो. त्यानंतर SC ST असेल तर 5 वर्षाचं रिलॅक्सेशन आहे. त्यानंतर हँडिकॅप असेल तर 10 वर्षाचं रिलॅक्सेशन आहे. OBCला तेच 13 वर्षाचं आहे. हँडिकॅप कॅन्डिडेटसाठी SC STला 15 वर्षाचे रिलॅक्सेशन आहे. आणि एक्स सर्व्हिसमॅन जे असतील त्यांनी डिफेन्स सर्व्हिस प्लस 3 वर्ष, म्हणजे त्यांची सर्व्हिस संपल्यानंतर 3 वर्ष, किंवा जर हँडिकॅप असेल तर 8 वर्षापर्यंत त्यांनी काय करू शकतात, फॉर्म भरू शकतात. पण मॅक्झिमम वय हे 50 पेक्षा जास्त नसायला पाहिजे. 50च्या आतच असेल तरच तुम्ही फॉर्म भरू शकता. ओके. त्यानंतर बघा, त्यानंतर याच्यामध्ये आपल्याला आता हे समजा हँडिकॅपसाठी काही टर्म अँड कंडिशन असतात, तर हे आपल्याला ह्याच्यामध्ये काहीच बघायची गरज नाही. आपल्याला याच्यात इम्पॉर्टंट बघावं लागतं पेपर पॅटर्न. सगळ्यात महत्त्वाचं असतं एक्झाम कशा होणार आहेत. तर मग आता एक्झामसाठी पण आपण इथं बघू. बघा, आपल्याला दिलेलं आहे 2 एक्झाम होत असतात. प्रिलिमिनरी जी एक्झाम आहे, प्रिलिमिनरी जी एक्झाम आहे, प्री एक्झाम आपण ज्याला म्हणतो, ती ऑब्जेक्टिव्ह आहे 100 मार्क्सची, आणि ऑनलाईनच परीक्षा होत्या तर सांगायची गरज नाही. आणि त्यामध्ये 3 सेक्शन आहे. मग इंग्लिश आहे, आता मीडियम इंग्लिशच आहे याचं. ओके. आता क्वेश्चन इंग्लिशचे 30 आहे, 30च मार्क्स आहे. म्हणजे हा जुनाच पॅटर्न ठेवला. IBPSने थोडेसे चेंजेस केले होते. POमध्ये SBI POनेही चेंजेस केले, पण इथं मात्र SBI क्लर्कचा ॲज इट इज पॅटर्न आहे. क्वांट आहे आपलं 35 मार्क 35 क्वेश्चन. रिझनिंग आहे 35 मार्क 35 क्वेश्चन. 20-20 मिनिटाचा सगळ्यांना टाइम आहे. इच टेस्ट विल हॅव टू सेपरेट टायमिंग ॲज मेन्शन अबो. देअर विल बी निगेटिव्ह मार्क्स फॉर द रॉंग आन्सर. इन ऑब्जेक्टिव्ह 1/4 निगेटिव्ह आहे, हे ऑलरेडी तुम्हाला माहिती असायला पाहिजे. त्यानंतर नो मिनिमम क्वालिफाईंग मार्क्स आर प्रिस्क्राइब्ड इन इंडिव्हिज्युअल टेस्ट और ॲग्रिगेट स्कोअर. सेक्शन वाईज मार्क्स विल बी नॉट मेन्शन्ड. SBIची हीच एक खासियत आहे की तुम्हाला इंडिव्हिज्युअल सब्जेक्टमध्ये क्वालिफाय व्हायची गरज पडत नाही. फॉर एक्झाम्पल 60चा कट ऑफ लागला, तुम्ही क्वांट रिझनिंग सोडवलं, 60 पडले, तुम्ही पास आहे. इंग्लिश 0 असलं तरी चालतं, नो इश्यू. म्हणजे ही एकमेव एक्झाम आहे ज्याला इंडिव्हिज्युअल कट ऑफ नसतो. आता मेन्समध्ये काय दिलेलं आहे बघा. याच्यानंतर आता हे पण इम्पॉर्टंट आहे, प्रीमध्ये जे मुलं पास होणार आहे, किती पास होणार आहे, तर व्हॅकन्सीच्या 10 टाइम्स अप्रॉक्सिमेटली, थोडंफार 19-20 होतं, पण 5,000 व्हॅकन्सी येतं, 50,000 मुलं मेन्ससाठी क्वालिफाईड होणार आहे. आणि मग मेन्स एक्झामिनेशन जी आहे ही पण ऑनलाईनच आहे. मग याच्यामध्ये जनरल अँड फायनान्शियल अवेअरनेस आहे, 50 क्वेश्चन आहे, 50 मार्क आहेत, 35 मिनिट आहे. आता IBPS POचं जर नोटिफिकेशन पाहिलं तर या जनरल अवेअरनेस फायनान्शियल अवेअरनेसमध्ये RBI सर्क्युलर, त्यानंतर डिजिटल बँकिंग, बऱ्याच गोष्टी ॲड झालेल्या आहेत. तसं इथं काही झालेलं नाही, म्हणजे हा वर्ड स्ट्रक्चर आहे. त्यानंतर इंग्लिश आहे 40 क्वेश्चन 40 मार्क 35 मिनिट आहे. क्वांट आहे 50 क्वेश्चन 50 मार्क. अगेन POमध्ये 35च क्वेश्चन होते, इथं क्वेश्चन ॲज इट इज आहे. रिझनिंग आहे बघा 50 क्वेश्चन 60 मार्क, म्हणजे इथं कम्प्युटर अवेअरनेस पण याच्यात ॲड असतं. टोटल 190 क्वेश्चन 200 मार्क्स आहे आणि 2 तास 40 मिनिटाचा टाईम आहे. अगेन इथं पण 1/4 निगेटिव्ह मार्किंग असते. निगेटिव्ह मार्किंग 1/4 प्रत्येक एक्झाममध्ये बँकिंगच्या असतेच. ओके. त्यानंतर बघा मीडियम ऑफ एक्झाम, म्हणजे आता आपण म्हटलं की मदर टंग यायला पाहिजे, ह्या पद्धतीने मीडियम ऑफ एक्झाम जर पाहिलं आपण तर महाराष्ट्रासाठी काय आहे बघा. महाराष्ट्रासाठी इंग्लिश, हिंदी आणि मराठी तिन्ही भाषामध्ये तुम्ही पेपर देऊ शकता. मराठी, हिंदी आणि इंग्लिश. ओके. बघा मराठी, हिंदी आणि इंग्लिश इथं दिलेलं आहे. तर तुम्हाला एखादा क्वेश्चन फक्त इंग्लिशमधून होणार, बाकी तुम्ही मराठीमध्ये पण कन्वर्ट करू शकता बाकीचे क्वेश्चन्स. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ह्यावेळेस एक नवीन स्कीम तुमच्यासाठी बँकेने लॉन्च केलेली, ती म्हणजे फेज 3. म्हणजे आतापर्यंत LPT होत नव्हती, पण ह्यावेळेस सगळ्याच बँकांनी, बऱ्याच लोकांनी ऑब्जेक्शन घेतल्यामुळे LPT ह्यावेळेस लॉन्च झालेली आहे. फेज 3 मध्ये लोकल लँग्वेज, LPT म्हणजे लोकल लँग्वेज प्रोफिशियन्सी टेस्ट. प्रोव्हिजनली सिलेक्टेड कॅन्डिडेट नॉट हॅव्हिंग स्टडीड, जे मुलं 10वी-12वीला त्या स्टेटमध्ये, जसं आता मी महाराष्ट्राचा रहिवासी, मी 10वी-12वीला जर मराठी शिकलेलो नसेल तर मला त्या केसमध्ये लोकल लँग्वेज टेस्ट अगोदर द्यावं लागेल, त्यानंतरच तुम्ही काय होणार, फायनल सिलेक्ट होणार, जर त्यात पास झाले तर. तर हे पण एक महत्त्वाचा पॉईंट याच्यामध्ये ॲड झालेला आहे. त्याच्यामध्ये काय नॉन व्हर्बल टेस्ट आहे, ऑब्जेक्टिव्ह, नंबर ऑफ पॅसेज 3 देणार आहे, 15 क्वेश्चन आहे, 15 मार्क्स आहे. आणि सब्जेक्टिव्ह आहे
3 पॅसेज 15 क्वेश्चन 15 मार्क. ओके, मॅक्झिमम मार्क्स 15 आहे. आणि व्हर्बल टेस्ट आहे 20 मार्काची, म्हणजे 15 15 30 आणि 20 50 मार्काची ही LPT होणार आहे. ओके, याच्यामध्ये हे काही फायनल सिलेक्शनसाठी हे मार्क्स काउंट होणार नाही, पण याच्यामध्ये मिनिमम क्वालिफाईंग मार्क्स जर भेटले नाही तर तुम्हाला बँक काय करणार, सिलेक्ट करणार नाही. ओके, मेन एक्झामिनेशनवर फायनल सिलेक्शन असतं, हे तुम्हाला माहिती आहे. आता ज्या मुलांनी अप्रेंटिस केलेले आहे बँकेमध्ये त्यांना 2.5% मॅक्झिमम मार्क्स म्हणजे 5 मार्क्स भेटणारे आउट ऑफ 200. म्हणजे ज्यांचं अप्रेंटिसशिप झालं असेल SBI मध्ये, जे आता अप्रेंटिसशिपच्या जागा निघतात ना, त्याच्यामध्ये त्यांना 200 पैकी 5 मार्काचा फायदा याच्यामध्ये भेटणार आहे. म्हणजे ज्या मुलांचं झालेलं आहे त्यांना, बाकीच्यांना भेटणार नाही. ओके, चलो फिर आगे देखते हैं इसमें क्या है. अपना जो फायदे का है वही देखेंगे हम, पूरा तो देखते नहीं बैठेंगे इसमें. ओके, अभी इसमें एग्जामिनेशन सेंटर तो होम टाउन ही होता है मोस्ट ऑफ द टाइम, तो उसके बारे में कुछ ज़्यादा जानकारी लेने की ज़रूरत है नहीं. आगे देखते हैं और कुछ है क्या, तो ठीक है. आता हे बाकी फॉर्म कसा भरायचा वगैरे याचाही एखादा व्हिडिओ मी नंतर अपलोड करेल, तर तुम्ही बघू शकता. याची ही लिंक आहे, SBIच्या वेबसाईटवर तुम्ही जाऊन हा फॉर्म भरू शकता. लिंक बघा एकदा व्यवस्थित, आणि लिंक बघितल्यानंतर तुम्हाला हे लिंकमध्ये सगळंच डेटा तुम्हाला इथं फॉर्म कसा भरायचा काय भेटून जाईल. HTTP बरोबर, कोलम बँक SBI करिअर टाका तुम्ही आणि करंट ओपनिंग टाका, डायरेक्टली तुम्हाला ही ॲडव्हर्टाइजमेंट भेटेल आणि त्याच्यानंतर तुम्हाला डायरेक्ट अप्लाय ऑनलाईन करायचं आहे. ओके, अजूनही तुम्हाला जर समजा ह्या भरतीबद्दल काही डाऊट असेल तर आपला जो खाली नंबर स्क्रोल होत आहे तर त्या नंबरला तुम्ही व्हॉट्सअपवरती मेसेज करून विचारू शकता किंवा कॉलही करू शकता, काही अडचण नाही. तसेच हा व्हिडिओ किंवा याच्यासारखे अजून व्हिडिओ तुम्हाला जर बघायचे असेल तर आपल्या ह्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. ओके, धन्यवाद.